तुझ्या जवानीनं ग तुझ्या इशाऱ्यानं ग माझ्या काळजावर घातला या घात या म्हाताऱ्याला जीव थोडा लाव पोरी लाव या म्हाताऱ्याला जीव थोडा लाव. हो आप्पा बोंगा बंद करा तुमचा. उगा गल्लीतली पोरं घेताना उळत बसते. या सगळी गल्ली नाव ठेवायला लागले मला. तू इकडे रे तुझ्याकडे काम आहे महत्वाचं. इकडे इकडे आईला म्हातारं बोलवते. पेन्सिल झालेलं दिसते काय की गाड्या तेवढाच गाड्या 4 पैसे खर्चायला होत्या. काय आप्पा इकडे चहा प्याला का? पेलं की आप्पा. बर 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 काय नाश्ता बिष्टा काय? नाश्ता पण केला तुम्ही? होय हे काय करायचं ते काय बघ की तिकडं. तिकडे वय तिकडं. अयो गवा आप्पा माझ्या पृष्ठभागा हाणण्याचं कष्ट का केलं? कष्ट ही काठी घातली असते मग सांगितलं असतं तुला. कुठं कुठं काय झालं? बायको का भिताडायला का तुझे? बायकोचा बैल झाला नसता तू. बैल भाड्या कुठला का आला का? तास झाला इथं बसलो या. चहा मागितला चहा नाही तर नाही पाणी तर द्यायचं का? मागायचं ना मग तिला. अरे वरडू वरडू गाव गोळा झाला की तरी तिला ऐकाय जाय ना अजून. यायला सकाम हिचं बी काय चुकत नाही रे. त्या सरकारने ही योजना आणून राडा केलाय. कुठली योजना? हाय की लाडकी बहीण का काय काय तरी. त्याचा न्याचा इथं काय संबंध? कसा संबंध नाही आला का? आताशी त्या सरकारने योजना आणली तवरच इतका माझ वय हाणला. पैसे मिळल्यावर तर भीक मागायचीच बारी आणते माझ्वर. डायरेक्ट मारुतीचं मंदिर. बायको नुसती तुझी खाऊन खाऊन रान बोका झाली. भीती का? अरे तुला तर भीती का दलिंद्रिया? मला अहो मला भीती की बायको? ठीक आहे डोंबल्याचं भीती तुला तवा. दाव बरं एकदा हाता खाल्लं काढून. अहो हाता खाल्लंच काय पाया खाल्लं पण काढतो एवढी भीती मला. हा का? हा मी भीतच उभा आहे. दाव बरं काढून एकदा. बायकोचा बैल कुठला आला का? चहा नाही नाश्ता नाही काय नाही. 4 तास झालं बोंबालतोय तरी अजून पाणी सुद्धा दिलं नाही का नीट साध मला. थांबा आता. सुंदरे सुंदरे बाहेर या. तुम्ही माझं फक्त हे पांडूचं रूप बघितलंय पण या पांडूच्या आतमध्ये एक वाघ दौडून बसलाय. वाघाचं रूप नाही बघितलं. आता बघा कसं बघ. सुंदरे काय झालंय बोंबलायला सकाळ सकाळ माझ्या नावानी? हा काय आकडी आली काय? ते आप्पाला चहा नाही दिला तू सकाळपासून. हा मग काय तर आपल्याला म्हटलं मी तिने दिला नाही म्हणून काय झालं? नवरा बायको शेवटी दोघं. मी करतो तिच्यावरचा चहा. ते चहापत्ती कुठं ठेवली हे विचारायचं तुला हाक मारली. रोज चहा तुम्हीच करता माहित नाही घरात कुठे ठेवली? हो गॅस पशी ठेवला. तू घेणार चहा? हा घेणार. दुधाचा कोरा काळा? काळा चहा करून घे. बरं आणता. आबाचा फोन नुसता बायकोचा बैल आहे भाड्या. नवऱ्यानं सोडली ह्या बायकोला सैल म्हणून हे नवरा झाला ह्या बायकोचा बैल. बैल भाड्या कुठला मला लागला गिन्यान शिकवायला. हॅलो हॅलो आबा बोला ना. आज आपल्या घरी देवदेवाचा कार्यक्रम घेतलाय. हा तर पाठदिशी या. अहो आबा काल का नाही सांगितलं? काल पतूर तर मी माहेरातच होते ना. काल काय झालं सांगायला? अगं ती शेजाऱ्याच्यात आपल्या देवदेवाचा कार्यक्रम घेतला होता. बोकड होतं. मग माझ्या बी डोक्यात आलं आपण बी बोकडाचा कार्यक्रम आणि देवदेव ठेवावा. बरं बरं येते. जावई बापूला पण घेऊन ये. जर जावई बापू नाही ना आलं मी बोकड कापणार नाही. बरं बरं येते घेऊन. आणि बघ आपलं ते सासरा आहेत का तुझ्या सासऱ्याला पण घेऊन ये. आपाला पण घेऊन ये. बरं ठेवू का आबा? अहो गरमागरम काळा कुठं चहा. बरं मी काय म्हणते चहा आणला बरंच झालं पण आपल्याला ना माझ्या माहेरला जायचंय. तुझ्या माहेरला येत नसतं मी. का? गोड बोलून येताना मला तिकडं काम करून घेतोय. रानातली दारे काय जालवट काय दारात काय काय गडी होय मी. अहो दारी धरायला नाही जायचं. आबांना देव देव करणार आहेत. बोकड कापायचंय आणि ते म्हणलेत की जावयाला घेऊन ये. आईला मटण खाय भेटते म्हणल्या जायला पाहिजे बर का. बर ठीक आहे येतो पण माझ्याकडनं काम करून घ्यायचं ना. काम नका करू पण मी काय म्हणते आप्पाला बी घेऊन या म्हणलेत ती. आप्पाला घ्या चला. ते म्हातारा नसते येत
ती हाय माळकरी माणूस आणि मटणातून त्याचं किती वाकडे माहिती ना आपल्या दोघाला हानीन ते. नाही आबा म्हणल्यात आप्पा नाही आलं तर मी बोकडच कापणार नाही मग तुम्हाला खायला बी भेटायचं नाही. खायचंय ना बोकडाचं मटण. बर ठीक आहे जा तू आवर मी आप्पाला कापतो. आप्पाला बघतो तयार करतो ना. आप्पा आप्पा हे बघा तुमच्यासाठी गरमागरम चहा करून आणलाय. वत माझ्या माड्यावर 12 वाजता आला चहा घेऊन. लाज आहे का? अरे ऊन कुठं आलंय? अरे सकाळच्या बारी असतो चहा बांध गेलेल्या. बरं आप्पा एक महत्वाची गोष्ट बोलायची होती. ते माझ्या सासरवाडीला चला की. ते सासऱ्याने बोकाड कापले देव देव मटण खायचंय चला की. दातीच्या तोंडाच्या तुला लाज बीज हाय का? अरे थोडी. अरे माळकरी माणूस आहे आणि बोकडाच्या देवदेवाला मला नेतो रे तू. तुम्ही नका खाऊ तुमच्या वाटणीचं मी खातो पण तुम्ही माझ्या संग चला. तू खा माझ्या वाटणीचा. दाती नाही आप्पा तुम्हाला यावंच लागल. मला नाही यायचं. तुम्हाला यावं लागल. तुला सांगितलेलं कळतं ना मी येणार नाही म्हणजे नाही. मी पण बघतो कसा येत नाही तुम्ही. लाडाचा पांडू गेलाय सासरवाडीला. लाडाचा पांडू गेलाय सासरवाडीला. मामान मामीन प्रेमानं निरोप धाडीला. लाडाचा पांडू गेलाय सासरवाडीला. लाडाचा पांडू गेलाय सासरवाडीला. अरे घ्या उरकतं जरा. आव पोचलो आपण थांबा. आव पोचलो. आप्पा कुठे गेला? कुठे तिकडे कुठे महाग इकडे वय काढलं की वयाला. आबा मटण कुठे? अहो जावई बापू मटण असं वसाळ्यावाने काय करताय? मटण बिटन सगळं मिळेल पण जरा कामाला हातभार लावा जरा. बघा ही कुऱ्हाड घ्या आणि एवढं लाकूड फोडा. बाई तुझ्या आतमध्ये. हा लाकूड कुठे? लाकूड आहे ही तर फोडा आधी. हो मोर मी आलो. आपा प्रवास कसा झाला? असा झाला होय. चांगला झाला. या आईला तरी म्हणलंच इथं आलं ना आलं म्हणजे मला कामच लावतात आता ना. काय फोडू कसं फोडू? फोडली नाही तो अजून. काय राव जावय हे 2 आहेत लाकडं तेवढीच फोडा. लय ताण घेऊ नका. हे 2 लाकडं. हा आई काय बारीक लिंबाचा खोडवा आहे खाली एक पुरुष भर असेल. अहो जावाई ती लिंब पोकाळ आहे फक्त कडकडन हा ना. हा आणि हे बघा काम करता करता संडासला आली तर तेव्हा भांडायची तर तिथंच करा. आईला मेहुनी पुढे लाकड फोडत असतोय मी. काय करू? बोल्यालाच लाकड फोडायला होतो. ए बोल्या इकडे. दादाजी इकडे. अरे ये तू यासाठी क्या आणलं या? माझ्यासाठी क्या आणलं दाजीने? कुठं दाजी क्या? क्या दाजी त्या क्या? कुठं क्या? देतो दादावले कर नको. किती किती हावरटपणा करशील केळ खायला. केळ खा. दमाने खा गुतल तोंडात. टरपाला खातो का आता? गोड्या म्हणल्यावर टरपाला सकट खातो का? बर थांब आता केळ खाल्लं तर एक काम कर. तेवढं लाकूड फोडून दे मला. तरी अजून एक केळ आहे माझ्याकडं. लाकूड फोडलं किती देतो? हा फोड फोड फोड.
अरे लाकूड फोडतोय का माझं डोकं फोडतोय या असे फोडतात का लाकडं काय रावजी तुम्हाला लाकडं फोडायचं तुम्ही फोडा मग लाकडं सासरवाडीला काय मग धंद्यालाच आणतात मला सर मागे एक लाकडा कसे फोडतात सांगतो काय झालं कुरड लागली का? छे छे कुराड आपल्याला लागत नसते मुंडली कुराड मुंडली मग आवाज कसा आला ओरडायचा? काय नाही पोहल्याला मुंगी चावली ती वरडला ना चावली बसा व्यवस्थित हा चहा द्यायला लावतो मी. ए सुंदरे अगं त्या आपाला चहा दिला नाही झाली का नाही भांडी झाली की पण मी काय म्हणते आबा ती वाजवणारी माणसं बोलवलेत का नाही देवदेवासाठी? अगं कशाला वाजवणारी माणसं आपा आहे की वाजवायला मी काना खाली वाजवीन जावई बापू जावई बापू काय बोंबाल तू मधीच जावई बापू काय काय झालं बोंबलायला तुम्हाला बोकाड लागलं का बोकाड कापलं का ती राहू द्या सरपंच राहू द्या ती वाजवणारा माणूस पहिले बोलवणारा जावा हाय गड्या मला तर घरगडी करून ठेवलंय बोकाड खायच्या नावाखाली सगळी काम करून घ्यायला होत्यात मला ए तुझा 2 हांड पाण्याचा अंदा ए चल गे तू हे राहू दे भाजी देऊ लागते चल अरे काय लाईन मारतो का माझ्या आता लाईन मी तुझ्या मारत नाही लाईन तर तू तुझ्या मेहुणीवरती मारतोय तुम्हाला कसं कळलं मेहुणीसाठी तू प्रयत्न केलं पण सुंदरी बरोबर तुझं लग्न झालं म्हणून तुझ्या नशिबी हे दुःख आलं बाळा बाबा तुम्ही हलगीवाले नाही तुम्ही तर अंतर्यामी बाबा तुम्हाला माझ्याबद्दल एवढं कसं काय माहिती अरे आम्ही तुमचं तोंड बघून तुमचं मागचं खालचं वरचं सारं सांगतो बोल पुढं आईला मग मेहुणी संग लग्नात विचारून घेऊ का ऐका बायको लय वैतागलोय मी मेहुणी संग लगीन होईल का माझं त्यासाठी तुला एक नर बळी द्यावं लागेल मग बघ कसं धान लावून मिळून बरोबर सुद्धा तुझं लग्न होत ते नर बळी हा नर बळी बायकोचं बळी दिला तर चलत नाही का बायकोचा नरबळी जमत नाही तिथं नरबळीच लागतोय मग तुम्ही नर आहे का माझे माझ्यावर डाऊट दिसत नाही का तुला कपड्यावरनं मी नर आहे नर मग तुमचा नर बळी दिला तर चालेल का सका दाणं टाकलं ते तू माझ्याच उडाला घ्या ना थोडं. मला दुसरी सुपारी हो तिकडे त्याच्या आईला गेलं पळून नर बळी द्यायचं काय झालं का ग माझं झालं पण तुम्ही तर एकटंच आलाय ती वाजवणार कुठे? अगं ते 40,000 रुपये मागत होतं वाजवायला बापाने तुझ्यावर कधी 40 रुपये खर्च केला नाही आणि त्या वाजवणाऱ्यावरती मी 40,000 खर्च करून दिलं माहिती का तिला हाकलून तिकडं ती मला नका सांगू तुम्ही सांगा आम्हाला मला काम आहे सारखं साईडला येड्याचा बाजार चाललाय कुठं हाल घेवाला हो आबा तुम्हाला सांगतो हलगीवाला 80,000 सुपारी मागत होता लग्नाला तर 80,000 घेतात का दिला हाकलून मग त्याला तिकडल्या तिकडं काय 80,000 अरे काय तुझं बँड पथक आणायचं होतं वय म्हणा मी पण तेच म्हणलं आता काय करायचं आता एकच पर्याय आप्पा आलं का कुठपर आली तयारी काय काव होत झालं होतं चालय हा संध्याकाळी आपल्या देवदेवाला एक तरुण म्हातारी गाणी म्हणायला येणार आहे काय सांगता आणि आप्पा काय तिचा आवाज असं गाय जर लागली ना दुसरी गाण कोकिळाच हो काय सांगता त्यात झाले काय त्या म्हातारीचा नवरा गाचाकलाय आता तुम्ही जर म्हणत असाल हा तर जिथून जुगाड लावून अरे मग आधी कवर सांगायचा होता आपण विचारायला पाहिजे का नको पण आपा त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल गाड्या काय लगेच करतो करता ना हा
मी काय तसलं दिसलो काय? अहो तसं नाही, मग ही हलगी तुम्हाला वाजवावं लागणार आहे. असं का म्हणायचं होता? अरे जब्या, काय जप करावं त्या म्हातारीच्या नावाचा आणि संध्याकाळी ती गाणं म्हणाय लागल्या वाजवा. आताच कुठं असं होय? हा, चला. बरोबर. अरे गण्या, हा अरे ये सासरवाडीला माझ्या देव देव ये बोकड खायला. ए सुंदरे, अगं सगळं खरं, आपण ती देवदेवाला बोकड कुठे आहे? बोकड कापायला अयो आबा इसरलं का काय बोकड तिकडं? हे काय गेसरला काय देव मग काय आम्हाला कापायचं का? बरं तुम्ही एक काम करा, जा तुम्ही या बोकड घेऊन. हे काय लाका, तुम्ही मला मटण खायला बोलवले सासरवाडीला का? काम करून घ्या बोलवलं. कधी ते वाजवणारा बोलवायला सांगता, कधी बोकाड लावायला सांगता. काय तुम्ही जावायची इज्जत आहे का नाही सासरवाडीत? या की घेऊन, काय काम करताय हो हो तुम्ही? तिकडे काय काम करताय? ह्याच्यामुळे नको म्हणतो सासरवाडीला यायला. गाण्या तो पण येऊ नको रा. ए भोल्या, इकडे या. तू काय कर, आबाकडे जा. आबाकडनं ना 15,000 रुपये घे आणि तेवढं बोकड घेऊन ये. काय म्हणलं काय माहिती, त्यालाच माहिती. जर नरबळी दिला तर माझं लग्न या मिळवणी संग होईल. काय मज्जाच मजा येईल राव. केवढ्याला द्यायचं मग? 15,000 रुपये. 15,000 आणि ती 5,000 रुपये. ती 5,000 ही 15,000. ह्यात फरक काय एवढं तेव्हा? लय मोठा फरक आहे. घे वाटलं तर घे, नाही तर निघ. देते मग. चल लवकर. आयला सगळं खरं. बोकडाऐवजी शिर्डी चालवली. आबाला जर कळलं ना, आबा बोकडाऐवजी मलाच कापते ना. काहीतरी करावं लागल. 10,000 पडले खिशात. आयडिया. बोले, बोकडाला चेडी कशी काय घातली रे? आबा ते काय झालं माहिती काय? मी बोकडा नाही गेलो म्हणा. यातूनच सगळ्या माणसांच्या अंगावर कपडे होती आणि आपले बोकड एकटंच बोकड होतं. मग मी काय केलं माहिती का? ते मला अजिबात थोडं पण सहन झालं नाही. मग मी माझ्या हातली काढून बोकडाला घातली. वा वा भोल्या, अरे भोल्या, बरं झालं तुला बोकाडाच आणायला पाठवलं होतं. तुला जर बैल आणायला पाठवलं असतं तर तू बोंगळाच आला असता. गिन्यान गेलेल्या, चल नारळ फोडायची तयारी करू. आईला बोकडाला अंडरपॅन्ट असू द्या. जोरात जोरात. म्हातारी कवयची. संध्याकाळी संध्याकाळी म्हातारी आपण आता कुठं म्हातारी असती वय दिवसा, मग संध्याकाळी गाणी म्हणायला. वाजवा. आता कशाला बोलले मला? थोबड काय बघत बसलाय? फोन लावला. हा
भोले देव देव. अरे काय तुला डोक्याचा भाग आहे का नाही? जाऊ बापू मागे थांबा तुम्ही. राहा मागे उभं राहा. हा चल. नीट नीट फोड. मला काय नवसाचा जीव आहे म्हणून तुला फोडायला लावला तर तळका फुटतो जावायचा. फोड लवकर. अयो अरे काय मुळा उठलाय. अरे का जावयाच्या मुळा उठलाय त्यांच्याकडे पायाला. मला घेऊन चला रे. मला नको देव देव. मला कापायचा प्लॅन केला तुम्ही. जॉयला ह्या भोल्याच्या ह्याने तर पार माझं डोकंच फोडलं. ह्याचाच नरबळी देतो. बोकड कापताना जर आबाने बोकडाला घातलेली चडी जर काढली आणि आबाला कळलं ही शिर्डी हाय तर आपा मला सगळ्या देखतात दूध दूध देईन. नाही नाही काय तर प्लॅन केला पाहिजे. काय करू बरं. हा आता अंगातच आणतो. देवाच्या नावानं सांग बरं. शांत हो देवा. पुढे या देवा. देवा या पुढं. काय म्हणणं देवा? शांत व्हा. हा देवाचं एकच म्हणणं आहे. ज्यावेळेस बोकड कापण त्यावेळेस सगळ्यांनी डोळं बंद करायचं. हो 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 देवा. हो देवा. मान्य आहे का सगळ्यांना? सगळे तुम्ही जी म्हणताय बोकाड कापताना सगळ्यांनी डोळं बंद करायचं आम्हाला मान्य आहे. हा चला. हा सांग बोला. चला चल गे. ह्या भोल्याच्या आता ह्याला काय करतो? बेशुद्धच करतो. बेशुद्ध करतो. ह्या पोत्यात टाकतो आणि ह्याला बोकडाच्या जागेवरती कापायला सोडतो. हे काम करेल का औषध? पण झाला औषध कडक आकच बघतो. बोल्या इथं काय गोंधळत बसलाय? पाठदिशी जा. सुलेमानला म्हणावं आबानं बोकड कापायला बोलवलंय. जा पाठदिशी. रे माझं बोकाड रे असा देवदेव घालतो ना. सासुरवाडी सासुरवाडी कलकट कन उठक पकडूया लोकल गाडी. सगळ्या बोलीची आता ह्याचा नरबळी द्यायचा. तुम्ही येता अरे मी इथं बोकाड मुतलं होतं ती चडी बदलाय आलतो. बोकाड मुतू द्या नातो हागू द्या. अजिबात त्या बोकडाला हात लावायचा नाही. तिथं आबा होतं कुठे गेला आबा? आबा मला काय माहिती कुठे गेलं. आणि ह्या गुठवड्यात काय आहे? बोकडाला चारा आणलाय. चारा उपाशी पोटी बोकड कापून आहे ना म्हणून चारा आणलाय त्याला खायला. बरं असू द्या. ते सुलेमान बाई घरी नव्हता. त्या असलम बाईला घेऊन आलो मी. हा जा मी बोकडा लक्ष ठेव. हा आणि ती बोकडाची चढी अजिबात हात लावायचा नाही. नाही नाही. हा अयो बोल्या बाहेर म्हणजे ह्या गटुड्यात. अरे काय मी आबाला बेशुद्ध केला का काय? जाऊ द्या मरू द्या. दोघं पण लय निच्या पुढची. तर ही पण काळ आणि बोकाड पण काळ. दोघात काय फरक आहे? बोल्याचा नाही नरबळी झाला तर आबाचा देतो. बोकाड कापताना सगळ्यांनी डोळं बंद केलं की बोकडाच्या जागी आबाला टाकतो. मरू द्या तिकडं. बरं झालं अंगात नाटक केलं
आणि सगळ्यांना डोळे बंद करून बोकाड कापाय सांगितलं, नाही तर माझं सगळं तुटं उघडून पडलं असतं. मग आपण डोतून तुटलं असतं मला. हे बघा असलं बाय, बोकाड कापताना डोळे बंद करून बोकाड कापायचा, हिचा आमचा देवाला नवस आहे बघा. बरोबर. आप्पा पास करा ती बोकाड पण बघा कापण्यासाठी कसं तर मारते. असलं बाय बोकाड कापाय जेवायची वेळ झाली. थांबा, अहो आबा कुठे आहेत? कुठे दिसत नाहीत मला. आबा घरा मागं चुलकण खात्यात बोकाड शिजवायला. विसरूनच गेले होते. ह्या पोतीत काय आणलंय? हे पोट्यात ताट आणले जेवायला. आता जेवाय ताट नको का? विसरूनच गेले. बरं चला, लय उशीर झालाय, भूक लागली. आणि थांबा, तुम्हाला माहिती नाही जसं की देवाने सांगितलंय बोकाड कापताना सगळ्यांनी डोळे झाकायचं. आपण डोळे झाका. डोळे झाक. आवा असलं बाय तुम्ही पण डोळे झाका. हीच नवस आहे आमचं, नाही तर नवस फिटायचं नाही. डोळे झाका. बरोबर. आणि कापा बोकाड मी पण झाकतो. हा डोळे झाका. झाकलं का? अहो हा तर आबाचा आवाज आहे. नाही बोकडाचा आवाज आहे. बोकड बरडतं या. कुणी डोळे उघडू नका. नाही आवाज नाही. बोकड वरडतंय देव पावला. आबा नाही तर डोळे उघडू नका. डोळे उघडू नका. सर कुणी पुढे यायचं नाही. कुणी नाही यायचं पुढे. सर मला नरबळी द्यायचा आहे. अजिबात पुढे येत नाही. सर कुणी पुढे मला नरबळी द्यायचा आहे. तू नाही तर मला एक जणांनी सांगितले नरबळी दिल्यावर माझं लगीन मिळून संग होईल. नाही बाप पैकी तुझं गिरण गेलेले. अरे बाप हाय तर जाता पुण्याचं काम करून जा. तुझं तोंडात जायची वेळ आली. आता काय गॅरंटी नाही मला तुमची लग्न मी बस का. जर ना तुम्ही नरबळी देऊन जर तिच्यासोबत लग्न करायचं असेल ना तर मी नांदत नाही. करा लग्न, पण असं कुणाचा जीव नका घेऊ. मी नसते नांदत. राहा तुम्हीच नीट. चाकू द्या इकडे. चाकू देतो पण तिला आधी द्या. जा तिकडं. अरे पटके तुमच्या आईला नालाय का तुला कळेल का नाही का वा. असा नरबळीन हिंद देऊन कुठे लग्न करीत असते ते का. आपण पण मला त्या महाराजांनी सांगितलं नरबळी दिली होती भेटल. अरे कसला महाराज विश्वास तू नालाय का तू. अरे घरात एवढी मोठी सोन्यासारखी बायको असताना दुसऱ्या बायकोचा विचार. अरे मी तुझी ती. पण त्या महाराजांनी सांगितलं मला. जावाय बापू ती महाराज उद्या म्हणाली हिरीत उडी टाका. तर महाराज ऐकून टाकणार का. नाही पांड्या, तुला माझं पोरग आहे म्हणून आता सोडलाय, नाहीतर त्या सुरीनीच मुंडक कापला असता. असला जर पुन्हा कुठाना करायला गेला तर या अंधश्रद्धा हे असल्या गोष्टी विश्वास ठेवून या गोष्टीला बळी पडायचं नाही. ध्यानात ठेवू, नाहीतर पुन्हा माझ्या इतकं वाईट नाही बघ कोण. चुकलं माझं आप्पा. जाऊ दे आता, चुकलं म्हणतात ना. मी त्या महाराजाच्या नादी लागून नरबळी द्यायचा विचार केलता. पण ते सगळं ठीक आहे. तुम्ही म्हणता अंधश्रद्धे विश्वास ठेवायचा नसतो, फक्त श्रद्धा ठेवायची देवावरती. मग तुम्ही तरी काय बोकडाचा बळी देताय देवाच्या नावाखाली. बोकड नाही.
ही बोकड नाही, ही शिळी मिळतोय. शिळी शिळी अरे गोसडीच्या बोल्या ह्याच्यासाठी 15,000 रुपये घेतलं बा माझ्याकडनं. बोकड आण म्हणलं काय शिळी घेऊन आलाय. अरे तुझ्या तर आहे. सासरवाडीला मामान मामीन प्रेमानं निरोप धाडीला. लाडाचा पांडू गेलाय सासरवाडीला. लाडाचा पांडू गेलाय सासरवाडीला. नमस्कार. नमस्कार रसिक मायबापो. पांडुरंग वाघमारे निर्मित आणि दिग्दर्शित तुफान विनोदी एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा सुंदरी पांडूची जोडी धम्माल अशी कॉमेडी घेऊन आलेली आहे, तर या जोडीला नक्की सपोर्ट करा. आणि समजेंनी आमच्या चॅनलला पांडुरंग वाघमारे कॉमेडियन ह्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सबस्क्राईब करा. भारी भारी तरी बोलला बरं.